नीलम हा स्टोन मकर आणि कुंभ या राशीच्या लोकांसाठी लोकांनी वापरल्याने चांगला फायदा होतो. मकर, कॅप्रिकॉर्न, कुंभ, ॲक्वेरियस ह्या ज्या 2 राशी आहेत यांचा स्वामी शनी हा प्लॅनेट, त्यामुळे शनी ग्रहाची कृपादृष्टी प्राप्त होते. व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी आणि त्यामुळेच धन संपत्ती वाढविण्यासाठी नीलम या स्टोनचा वापर केल्याने चांगला फायदा होतो. प्राप्तीसाठी, जॉबमध्ये इन्क्रीमेंट होण्यासाठी नीलम वापरण्याचा सल्ला ॲडवाइस दिला जातो. शनी 7.5 मध्ये जर जास्त समस्या जाणवत असतील, आर्थिक समस्या जाणवत असतील, तर अशा कंडिशनमध्ये नीलम वापरण्याचा सल्ला दिला जातो. तर कुठलेही स्टोन रत्न वापरण्या अगोदर तो स्टोन ज्या राशीचा आहे त्याचे जे स्वामी आहे, जसं की नीलम हा स्टोन शनी ग्रहासाठी असून मध्ये शनी ग्रहाची स्थिती कशी आहे, शनी जर कमजोर असेल, वीक स्थितीत असेल, तर हा स्टोन किंवा नीलम हा वापरल्याने त्याचे निगेटिव्ह रिझल्ट्स आपणास येऊ शकतात. त्यामुळे शनीची जन्मपत्रिकेमधील स्थिती, कंडिशन, तो कुठल्या हाऊसमध्ये आहे, कुठल्या ग्रहासोबत आहे ते महत्त्वाचे आहे. ते स्टडी करणे महत्त्वाचे आहे आणि त्यानंतरच नीलम वापरणे महत्त्वाचे आहे. निगेटिव्ह यापासून नकारात्मक रिझल्ट्स बघण्यास भेटतात. एक्झाम्पलसाठी शनी आणि मंगल सोबत आहेत किंवा शनी आणि मंगलचा परस्पर दृष्टी संबंध आहे, शनी आणि चंद्रमा सोबत आहेत किंवा त्यांचा दृष्टी संबंध आहे, शनी राहू सोबत आहेत, अशा प्रकारे या कंडिशनमध्ये नीलम वापरणे हे थोडेसे नकारात्मक किंवा निगेटिव्ह रिझल्ट्स देऊ शकतात. त्यामुळे ते वापरण्या अगोदर जे तज्ज्ञ ज्योतिष आहेत किंवा रत्नतज्ञ आहेत, जे वेल नोन ॲस्ट्रोलॉजर्स आहेत, यांच्या ॲडवाईसने, यांच्या सल्ल्यानेच जेमस्टोन किंवा रत्न वापरणे महत्त्वाचे आहे. अदरवाईज जे नकारात्मक परिणाम यामध्ये येतात, जसे की अचानक नोकरी जाणे, आर्थिक लॉस होणे, डोकेदुखीचा त्रास वाढणे, सांधेदुखीचा त्रास वाढणे, जॉईंट पेन्स जे आहेत, बोन पेन या संबंधी त्रास वाढणे, मानसिक ताणतणाव, टेन्शन वाढणे यासारखे निगेटिव्ह रिझल्ट्स आपणास येऊ शकतात. त्यामुळे नीलम वापरण्या अगोदर तो तज्ज्ञाच्या सल्ल्याने वापरावा.